नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता 6वी धडा 8वा विषय मराठी चांदोबास पत्र या धड्याविषयी बोलणार आहोत। तर जाणून घेऊया। दिनांक आहे 26 ऑगस्ट। प्रिय चांदोमामा, सप्रेम नमस्कार। मामा, तुला पत्र लिहावं असं कितीतरी दिवसापासून मला वाटत होतं, पण जमलंच नाही। आज मात्र तुला पत्र पाठवायचं आहे असं ठरवून लिहायला बसले आहे। तर चांदोमामास पत्र लिहिलंय। मग ती म्हणते की मामा, तुला मला पत्र खूप दिवसापासून लिहावं वाटत होतं, पण जमलंच नाही, वेळच नाही मिळाला, म्हणून मी आता ठरवून तुला पत्र पाठवायचं ठरवलं आणि लिहायला बसलोय। अक्षरशः लक्षावधी किलोमीटर अंतरावरून या पत्रातून मी तुझ्याशी बोलत आहे। तू इतक्या दूर असलास ना, तरी आम्हाला नेहमी जवळ वाटत आला आहेस। पृथ्वीवरच्या सर्व मुलांचा आवडता मामा आहेस। लहानपणी आम्ही तुझ्या जवळ टोपी मागत फिरायचो, आज नाही उद्या या असं तू म्हणायचास। अक्षरशः म्हणजे चांदोमामा आपल्यापासून खूप लांब आहे, तेवढ्या लांबून मी तुझ्याशी संपर्क साधत आहे। तू इतक्या दूर असलास ना, तरी आम्हाला नेहमी जवळचा वाटतो। आम्हा सर्व मुलांचा तो आवडता मामा आहेस। आपण चंद्राला मामा म्हणतो, म्हणून सर्वांचा तो आवडता मामा आहेस। लहानपणी आम्ही तुझ्याजवळ टोपी मागत फिरायचो, आज नाही उद्या या असं तू म्हणायचा। मग चांदोमामा लहान मुलं टोपी मागायची, मग चांदोमामा म्हणायचा, आज नका तुम्ही, उद्या या। तो उद्या कधी उगवलाच नाही। जेवताना तुझी तूप वाटीत माशी पडायची, तू उपाशीच राहायचास। आणि तो उद्या चांदोमामा बोलायचा, उद्या, पण उद्या काही उगवलाच नाही। आणि जेवताना तूप वाटीत नेहमी तुझ्या माशी पडायची आणि तू उपाशी राहायचा। त्यामुळे तुपात पडली माशी, चांदोमामा राहिला उपाशी। कविता आहे, तसं तू उपाशी राहायचं। त्यावेळी आम्हाला खूप वाईट वाटायचं। निंबोणीच्या झाडावर तू लपायचास ना, त्यावेळी तुला हुडकून काढण्यात फार मजा यायची। आणि निंबोणीच्या झाडामागे तू लपायचास, तेव्हा आम्हाला तुला शोधायला फार मजा यायची। तू सापडलास की किती आनंद व्हायचा ना, म्हणून सांगू, ए मामा, निंबोणीच्या झाडाआडून किती छान दिसायचास तू, आणि निंबोणीच्या झाडामागून तू खूप छान दिसायचास। पौर्णिमेच्या रात्री तुझं मोहक रूप काय वर्णावं, तुझं चांदणं पृथ्वीवर पडलं की समुद्राला भरती येते ना, त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी शोभायमान होते। आणि तुझं चांदणं पौर्णिमेच्या मोहक रूपात काय वर्णावं, तुझं चांदणं पृथ्वीवर पडलं की समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे रात्री सगळी सृष्टी शोभायमान होते। राणे वने आनंदाने डोलू लागतात, नद्या नाले सरोवरे उल्हासाने खिदळू लागतात। मुला मुलींनाच नव्हे, तर इथल्या प्रत्येकाला तू मनापासून आवडतोस, सगळ्यांनाच जवळचा वाटतोस। आम्ही माणसं तुझ्या मोहात पडलो, हे काही खोटं नाही। म्हणून तर इथल्या माणसांना तुझ्यापर्यंत येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली, त्यासाठी निरनिराळी यानं तयार केली। त्यात बसून तो अंतराळामध्ये भिरभर लागला। तुझ्याकडे येण्याचा मार्ग त्याने शोधला। एक दिवस अपोलो नावाच्या यानातून पोहोचलास तुझ्यापर्यंत। त्या यानात नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन तुला भेटले की नाही, खरं सांग। चांदोमामा, त्यावेळी तुला काय वाटलं रे? पृथ्वीची मुलं भेटली म्हणून आनंद झाला असेल ना तुला? तुझ्यावरून आमच्याशी ते बोलले का? तू भेट झाली म्हणून आनंद झाला होता, त्याचं बोलणं ऐकलं, तुला भेटल्याचा आनंद आम्हाला आनंद झाला। चांदोमामा, पृथ्वीवर देखील आनंद आहे रे, मौजच मजा। मग येशील ना तू आमच्याकडे? मग काय होतं पुढचं सांगितलंय की राणीवाने आनंदाने डोलू लागतात, नद्या लाले सरोवर उल्हासाने खिदळू लागतात। मुला मुलींना तर इथल्या प्रत्येकाला तू मनापासून आवडतोस, सगळ्यांनाच जवळचं वाटतोस। आम्ही माणसं तुझ्या मोहत पडलोय, असं काही खोटं नाही। म्हणून इथल्या माणसांना तुझ्यापर्यंत, म्हणजे आम्हाला सर्वांना तुझी आवड आहे, म्हणून आम्हाला सर्वांना तुझ्यापर्यंत येऊ वाटतं। म्हणून प्रत्येक देशानं अनेक अवकाश यानं बनवली, त्यामध्ये तुझ्याकडे येण्याचा मार्ग शोधला। आणि एक दिवस अपोलो नावाचा यानातून पोहोचलास तुझ्यापर्यंत आम्ही पोहोचलो। त्याच्यामध्ये कोण कोण होतं? नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन तुला भेटले, खरं सांग। आणि त्याने तुझ्याशी काय गोष्टी सांगितल्या ते मला जाणून घ्यायचं आहे। पृथ्वीची मुलं भेटली, आनंद झाला असेल ना तुला? मग आमच्यासारख्या माणसांना भेटून तुला आनंद झाला असेल ना? तुझ्यावरून ते आमच्याशी बोलले, मग त्याने तुला काय बोललं? तुझी भेट झाली, त्यांना आनंद झाला होता, त्यांचं बोलणं ऐकलं, तुला भेटल्याला आम्हाला आनंद झाला। चांदोमा, पृथ्वीवर सगळा आनंद आहे, मौज मजा आहे, तू वरून बघतोयस। मग येशील ना तू आमच्याकडे? आमच्या पृथ्वीवर येशील ना? आणि पत्र लिहिले, तुझी भाची वंदना घेणं। अशा प्रकारे चांदोबास पत्र हे धडा आपला शिकवून झालेला। यात आले नवीन शब्द पाहूया। हुडकून शोधून, मोहक, मनाला मोहून टाकणारा, आकर्षक, खिदळणे, आनंदाने मोठ्याने असणे, प्रयत्नाची शिकस्त करणे, खूप प्रयत्न करणे। आता यातली प्रश्नोत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, ही तुम्हाला सोडवायची आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेऊया आपण। अशा प्रकारे चांदोबास पत्र धडा आपला शिकून झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। अशा प्रकारे हा धडा आपला संपूर्ण झालेला आहे। थँक्यू।